नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीमधील इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 2 युरोप आणि भारत याविषयी आज आपण अभ्यास पाहणार आहोत. त्यातील औद्योगिक क्रांती हा मुद्दा आज आपण अभ्यासणार आहोत. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले. आता बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले तर बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राचा शोध हा जेम्स वॅट यांनी लावला आणि छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली. यंत्रयुग अवतरले, यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. त्याचबरोबर भांडवलशाहीचा उदय हा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वीकडील देशाशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. एकट्या व्यापाऱ्याला जहाजातून माल आयात करणे किंवा निर्यात करणे हे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी हा व्यापार सुरू केला. यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापाऱ्या सामाजिक कंपन्यांचा उदय झाला आणि पौर्वार्ध देशाशी होणारा व्यापार फायदेशीर होत होता. या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. या व्यापारांमुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. आता आपण वसाहतवाद हा मुद्दा अभ्यासणार आहोत. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात कायमस्वरूपी किंवा तात्पुरते स्वरूपात वस्ती करून राहणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाही देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. आता आपण साम्राज्यवाद हा मुद्दा अभ्यासणार आहोत. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. उदाहरणार्थ, श्रीमंत माणसांनी गरीब माणसावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे. तसेच आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडले. त्याचबरोबर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद हा आपण मुद्दा अभ्यासणार आहोत. भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.
भारताने व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीने जहागीर बादशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली आणि या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. आणि नंतर भारताने इंग्लंडशी व्यापार चालू केला. त्याचबरोबर इंग्रज फ्रेंच संघर्ष हा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. भारतातील व्यापारी इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. ही युद्धे कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचचा निर्णायक पराभव केला. यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोप स्पर्धक उरला नाही व बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया हा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता व इसवी सन 1756 साली सिराज उद दौला हा बंगालच्या नवाबपदी आला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. यामुळे सिराज उद दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाइव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले व इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद दौलाचा पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावई मीर कसीम यास त्यांनी नवाब बनविले. मीर कसीमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाऱ्याला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कसीम अयोध्येचा नवाब शुजा उद दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली. इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बक्सर येथे युद्ध झाले. त्यात इंग्रजांचा विजय झाला. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. त्याचबरोबर इंग्रज म्हैसूर संघर्ष हा आपण मुद्दा पाहणार आहोत. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला. त्याने इंग्रजांविरुद्धचा लढा शर्थीने लढवला. अखेर 1799 मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. त्याचबरोबर सिंधवर इंग्रजांचा ताबा हा मुद्दा आपण पाहणार आहोत. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे
वळले. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. अफगाणिस्तानाकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते. त्यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी सिंध गळकृत्य केला. त्याचबरोबर शीख सत्तेचा पाडाव हा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दिलीप सिंह गादीवर बसला. त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र सरदारांवर तिची अंकुश राहिला नाही. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले व इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज असल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला. दिलीप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. पंजाबवरील इंग्रजांचा ताबा, इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शीखांना मान्य नव्हता. मुलतानांचा अधिकारी मुलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. या युद्धातही शीख पराभूत झाले. 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्त्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा प्रभाव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत.